1972 सालची गुरुद्वादशी होती. छाव्याच्या लिखाणाला प्रारंभ करण्यापूर्वी मी त्या सुप्रभाती स्नानादिविधी आटोपून पूजेला बसलो होतो. नुकताच सहकुटुंब तुळजापूरला जाऊन जगदंबेचं दर्शन घेऊन आलो असल्यामुळे मिटल्या डोळ्यांसमोर अष्टभुजा जगदंबेची मूर्ती तरळत होती. तिचं जगद्व्यापी रूप आकलून घेण्याची खटपट मनोमन चालली होती. हाती घ्यायच्या या कथावस्तूसाठी मन तिला कौलाचं फूल चढवीत होतं. अंगणातून संबळीच्या तडतडाटात बुडून आलेला उदोकार कानांवर पडला. अंगभर काटाच सरकला माझ्या. कोल्हापूरच्या या जागेत राहायला येऊन 3 वर्षे झाली होती. एकदाही कधी जगदंबेचा भूत्यादारी आलेला नव्हता. उद ग अंबे उद, असा गर्जला नव्हता. नेमका आजच त्याचा खेळ आला होता. मान वळवून मी त्याच्याकडं काही वेळ बघतच राहिलो. त्याला घरात बोलवून घेतलं. म्हणालो, "ओ पाजळ, जेवढी येत असतील तेवढी आईची नमन म्हण." त्यानं माझ्या पत्नीकडे गोड्या तेलाची मागणी केली. ते मिळताच पोट शिलगवला आणि त्यानं नमन धरलं. त्याच्या जगदंबबोलांनी ती देवखोली कितीतरी वेळ घुमत राहिली. निरोप घेताना त्यानं आईचा भंडारा आणि 2 कवड्या माझ्या हाती दिल्या. शंभूकथा बेतण्यासाठी, बांधण्यासाठी महाराष्ट्राच्या बागलाणातील साल्हेर, मुल्हेर पासून थेट गोव्यातील शिवोलीपर्यंत कित्येक गडकोट, शंभू, जीवनाशी निगडीत ऐतिहासिक स्थळं, वस्तुसंग्रहालय यांना मी भेटी दिल्या. शंभूकालाशी निगडीत काय काय वाचलं ते माझं मलाच माहीत. अगोदरच शब्दांसारखं लेखकमनाला छळणारं दुसरं सत्य नाही. त्यातून ऐतिहासिक कथा हाती असली तर बघायलाच नको. मन घोड्यांच्या टापांना केव्हा बांधलं जातं ते कळतच नाही. या कथेच्या निमित्तानं अनेकदा रायगडी गेलो. रात्रीच्या नीरव शांततेत हा पुरागड पायांखाली घालणे, यासारखा थरारक अनुभवच नाही दुसरा कुठलाही. खूप तळवटाचं व गुळगुळ तो रायगड रात्रीचा. संभाजीराजांचे जन्मस्थळ पुरंदर, त्यांचे बालपण रमले व शिवाजीराजांच्या उभार हयातीतील रोमांचक घटना घडल्या तो राजगड. त्या पिता पुत्रांच्या जीवनात शिरपेचाचा मान लाभलेला रायगड. औरंगजेबाच्या प्रमुख हालचाली घडल्या ते दक्षिणेतील औरंगाबाद आणि नगर येथे. संभाजीराजांच्या जीवनात मर्मस्थळ ठरलेला पन्हाळा, मांडवीची खाडी, सज्जनगड, तुळापूर आणि जिथं संभाजीराजांच्या जीवनाला शिवरूप लाभलं ते वढू, तुळापूर अशी कैक मोठी व लहान सहान ठिकाणं मी प्रत्यक्षात पाहिली. मलाच न कळणाऱ्या भवानी भाषेत ती काय आणि केवढं माझ्याशी बोलून गेली ते सारं शब्दांत पकडून नाही सांगता येणार. या कथेचा नायक आहे संभाजी, विवाद्य, हात घालणाऱ्याला अनेक वळणांनी फरफटत नेणारा कैलासवासी. आचार्य अत्र्यांनी मुंबईच्या एका समारंभानंतर विचारल्याचं आठवतंय, "शिवाजीराव, या तुमच्या कलाकृतीत संभाजीला शिवाजीपेक्षा मोठा तर करणार नाही ना?" मी नम्रपणे आचार्यांना सांगितल्याचं आठवतंय, "माझ्या कथेचं नाव छावा आहे आचार्य." त्याचे वडील सिंह होते हे नावातच स्पष्ट होत नाही काय? ते उत्तर देताना मनात मात्र सहज विचार येऊन गेले होते. महाराष्ट्राच्या या छाव्याला तत्कालीन लंडन दरबार, वॉलाईक प्रिन्स संबोधून गेला असताना मराठी मनासमोर मात्र तो व्यसनी, लंपट, संतापी आणि अधिकतर अविचारी असाच का आणि कसा उभा केला गेला? एका विचारानं मात्र मी हेलावूनच गेलो. संभाजीराजांचे चरित्र एका महामानवाच्या वाचनात यायलाच हवे होते. स्वामी विवेकानंदांच्या. ते या शिवपुत्राला अधिक योग्य व समर्थ न्याय खचितच देऊ शकले असते. जर संभाजीराजे खरंच व्यसनांध असते तर शेवटच्या कठोर सजेच्या प्रसंगी पारच ढासळले असते. कारण ती सजाच तेवढी क्रूर व अमानवी होती. खरी ऐतिहासिक कथा ही ऐतिहासिक संदर्भाच्या पायथ्यावरच उभी करावी लागते. ते संदर्भही निकोप, अलिप्त मनाने तपासलेले असावे लागतात. जिथे इतिहास मुका होतो तिथं तारतम्यानं त्याला साधवावं लागतं. त्या काळाचे रिवाज, बोलीभाषा, वस्त्रे, प्रावरणे, वातावरण या सर्वांना रसरशीत, बोलता जिवंतपणा द्यावा लागतो. सर्वांहून अवघड असतात ते ऐतिहासिक महे. ते फुलपाखरांच्या पंखांगत असतात. हळूवार सावधपणे ती उकलावी लागतात. या कथेतील कुलेशांची, कान्होजी, भाषा त्यासाठीच वेगळी आहे. धर्मपीठ काशीच्या गागाभट्टांची बोली संस्कृत प्रचूर आहे. हंबीरराव, येसाजी, कोंडाजी,
मालोजी, गणोजी, कान्होजी आदीची मावळ बोली फौवारती आहे. शिवाजी, संभाजीराजे, राजकीय मंत्रीगण यांची भाषा उर्दू, फारशी, मावळी अशा सरमिसळीची रोज वापरावीच लागत असल्यामुळे दफ्तरी झालेली आहे हे सूचना वाचकांच्या सहज ध्यानी येईल. अशी कथावस्तू ही अनेक रसायनांच्या मिश्रणातूनच आकार घेत असते. हे कसं घडतं असं विचारणं म्हणजे फुल कसं उमलतं असं वेलीला विचारण्यासारखंच आहे. गेली 10 वर्ष मी विचारांच्या असंख्य झरोक्यांतून घेतलेलं शंभू दर्शन सर्व प्रकारच्या उलट सुलट विचारांची चाळण लावून नंतरच मराठी वाचकांसमोर ठेवीत आहे. शंभू कथेचा हा गोंधळ चौक वाचकांसमोर घालताना लेखक म्हणून जाणवलेल्या 2-3 मुद्द्यांचा प्रकर्षानं इथं उल्लेख केलाच पाहिजे. त्यातील पहिला म्हणजे संभाजी हा केवळ साधा राजा नाही. तो कवी मनाचा, अनेक उलघालींच्या प्रसंगातून गेलेला, औरंगजेबाच्या रूपानं ज्याच्यासमोर विशालकाय संकटदत्त म्हणून पुढं उभं ठाकलं आहे असा, आणि चिवट जीवनवाद सांगणारा राजा आहे. जिजाऊंची कन्या जणू शोभावी अशा येसूबाई त्यांच्या जीवनात सहधर्मचारिणी म्हणून आल्या आहेत. खंडोजी, हंबीरराव, निळोपंत, येसाजी कंक, हरजीराजे, कोंडाजी, मालोजी, कुलेश असा मंडळींच्या प्रभावळीतील आणि तेजवंत शिवपुत्राचं हे व्यक्तित्व आहे. कलुष, कबजी आणि संभाजी अशा मराठी साहित्यात बदनाम झालेल्या जोडगोळी वरचा कलंक धुवून काढावा असा विडा उचलून काही मी ही कथा बांधलेली नाही. या कथेत कुलेश असा शब्द खूप विचारांती योजला आहे. त्यांची फोड कवी कुलेश बरोबर कवी कुलेश अशीच देता येईल. कलुष कबजी नव्हे. राजा शिवाजीपासून संताजी धनाजीपर्यंत महाराष्ट्राच्या लोकजीवनात येऊन गेलेल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा कालखंडाचा या कथेद्वारा भेद घेण्याचा एक प्रयत्न मी केलेला आहे. शनिवार 28 एप्रिल 1979 रोजी छावा प्रकाशित झाली. किल्ले प्रतापगडावर माननीय श्री यशवंतराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते. त्यांचा मी कायमचा ऋणी आहे. ही कथा जसजशी बांधित गेलो तसं तिच्यावरच्या प्रेमामुळं कैलासवासी ग. दी. माडगुळकर, शिव. शाहीर बाबासाहेब पुरंदरे, गो. नी. दांडेकर, नटवर्य चित्तरंजन कोल्हटकर, डॉक्टर. पा. ना. कुलकर्णी आदी मंडळींनी वाचन, चर्चा या रूपाने जो उत्साह मला दिला त्याबद्दल मी त्यांचा सदैव आभारी व ऋणी आहे. जिच्या नावानं ही कथा सुरू झाली त्या जगदंबेच्या चरणी ती भक्तीनं ठेवून म्हणतो आता मात्र आई राजा उद. दी. 1 सप्टेंबर 2000 गणेश चतुर्थी, शके 1922. शिवाजी सावंत.